नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण राज्याच्या विविध दृष्टिकोनामध्ये मार्क्सवादी दृष्टिकोनाचा विचार करणार आहोत। मार्क्सवादी दृष्टिकोनामध्ये राज्याच्या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो, राज्याच्या बाबतीत कार्ल मार्क्सचे जे विचार आहेत हे तात्विक आहे, तत्वज्ञानावर आधारित आहे। आणि मग प्रश्न निर्माण होतो की राज्याच्या संदर्भात मार्क्सने विचार मांडत असताना राज्याला साध्य मांडलं आहे की साधन। मित्रांनो, मार्क्सच्या मते राज्य हे नेहमी श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्यांचं राहिलंय। मग सत्ता असेल, संपत्ती असेल किंवा उत्पादनाची जी साधनं आहेत ही कुणाच्या नियंत्रणाखाली आहेत? उच्च वर्गांच्या, आणि त्यांच्या हितसंबंधाच्या रक्षणाचंच काम नेहमी राज्याने केलं। म्हणून राज्य हे नेहमी श्रीमंतांच्या हातामध्येच राहिलं आणि त्याचा उपयोग त्यांनी आपली संपत्ती, सत्ता आणि उत्पादनाची साधनं सुरक्षित ठेवण्यासाठी केला। अशा प्रकारचा विचार मार्क्सने मांडलेला आहे। राज्यशास्त्रातल्या या मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो, राज्य हे भांडवलशाहीच्या रचनेचे एक संरक्षक साधन म्हणून मार्क्सने म्हटलंय। म्हणून भांडवलदारांची सुरक्षितता करणं, त्यांच्या हितांची जोपासना करणं म्हणजे या अर्थानेच या ठिकाणी राज्याचा उपयोग केला गेला, अशा पद्धतीचे विचार कार्ल मार्क्सने मांडलेले। म्हणून समाजामध्ये काय झालं? श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले, गरीब अधिक गरीब होत गेले। परिणामी समाजाची ही विषमता वाढत गेली। मग या श्रीमंतांकडनं गरिबांचं सातत्याने शोषण होऊ लागलं। मित्रांनो, ज्या भांडवलदारांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे किंवा उत्पादनाचे साधन आहेत, त्यांनी आपल्या संपत्तीच्या बळावर जे मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला। मग हे शोषण कशा पद्धतीने केलं तर त्या संदर्भात मार्क्सने विचार मांडत असताना अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला आपण बघितलेला आहे। मित्रांनो, सुरुवातीला समाजामध्ये वर्ग नव्हते, तोपर्यंत संघर्ष नव्हता, परंतु जेव्हापासून वर्गांची निर्मिती झाली तेव्हापासून संघर्षाला सुरुवात झाली आहे। आणि संघर्ष, आता आपण सुरुवातीची जर प्राथमिक अवस्था बघितली तर मनुष्याचं जीवन रानटी होतं। तिथे कुणी केव्हा कधी व्यक्तीला भेटेल याची काही गॅरंटी नव्हती। म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये रानटी जीवनामध्ये तुम्ही मला पुन्हा भेटालच याची अपेक्षा नव्हती। त्यामुळे तुमचा आणि माझा आता संघर्ष पुन्हा होईलच याची गॅरंटी नाही। परंतु जेव्हापासून मनुष्याने आपल्या विवेकाचा वापर केला आणि एका ठिकाणी स्थिर होण्याचा निर्णय घेतला, मग एवढी मला जी जमीन दिसते ना ती माझी आहे असं सांगितलं, दुसऱ्याने विश्वास ठेवला। मग त्यातनं काय झालं? एक श्रीमंत झाला, एक गरीब झाला, म्हणजे एक मालक झाला, एक गुलाम झालेला आहे। कारण दुसऱ्याने विचार केला की स्थिर जीवनामध्ये जी सुरक्षितता आहे या दृष्टिकोनातनं मी त्याच्याकडे राहावं आणि काम करावं। त्यातनं मालक आणि गुलाम हे दोन वर्ग निर्माण झाले। मित्रांनो, गुलामगिरीमध्ये मात्र या ठिकाणी गुलामांना बोलण्याचं म्हणा किंवा इतर स्वातंत्र्य नसल्यामुळे ते भांडवलदारांविरुद्ध आवाज उठवूच शकले नाही। मग जो अन्याय होता, मनोमनी होता, ते मालकाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, पण स्वातंत्र्य नव्हतं। कारण एका मालकाने काढल्यावर दुसरा मालक ठेवेलच याची शाश्वती नव्हती। आणि परिणाम असा झाला की त्यांनी आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला। मग नंतर कालांतराने परिस्थिती बदलत गेली। मग काही लोकांनी काय केलं की नाही, आता आम्ही घरी राहणार, मग काम असेल तोपर्यंत तुमच्याकडे येणार। म्हणून सरंजामशाही जी निर्माण झाली याच्यामध्ये शेतमालक आणि शेतमजूर हे दोन वर्ग निर्माण झाले। मग शेतमजूर दिवसभर काबाड कष्ट करणार, रात्री घरी येणार आहे आणि आल्यानंतर माझे प्रश्न आणि तुमचे प्रश्न जरी सारखे असले तरी आपण एक कदाचित काही वेळासाठी भेटणार आहे। जनसंपर्काची साधनं नव्हती की जेणेकरून आपण एकमेकांशी संपर्क साधू आणि आपण संघटित होऊ। म्हणून सरंजामशाहीमध्ये वर्ग निर्माण झालेले होते। मनोमनी तिथे संघर्षाला सुरुवात झालेली होती, पण बोलणं शक्य नव्हतं, कारण दळणवळणाच्या साधना अभावी संघटित होणं त्या ठिकाणी मजुरांना शक्य नव्हतं। पण नंतर मात्र आपण पाहतो की औद्योगिक क्रांती झालेली आहे आणि औद्योगिक क्रांतीनंतर लहान लहान उद्योगाची जागा मोठमोठ्या उद्योगाने घेतली। परिणाम काय झाला की मोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यामुळे मग या ठिकाणी एकाच कारखान्यात हजारो लोक काम करू लागले। मग हजारो लोक त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे आपण पाहतो की एकाच ठिकाणी आपण बसतोय, उठतोय, जेवतोय, काम करतो आहे किंवा एकाच ठिकाणी आपण राहतोय, साहजिकच आपले प्रश्न एकमेकांशी बोलले गेलेत। जेव्हा समान हितसंबंध असले किंवा मित्रांनो समान ध्येय असलं तर व्यक्तीमध्ये आपुलकी निर्माण होते। आणि ही आपुलकी या ठिकाणी भांडवलशाहीमध्ये निर्माण होईल, कारण कामगार एकत्र येणार आहे, एकाच ठिकाणी ते काम करत आहेत। मग त्यांची जेवणाची वेळ ठरलेली आहे, काम करता करता किंवा जेवणाच्या वेळेस एकमेकांच्या प्रश्न आता इथे चर्चिले जातात। निश्चितच या ठिकाणी कामगारांची संख्या वाढली आहे। एकाच कारखान्यामध्ये हजारो कामगार काम करतात, त्यामुळे हे संघटित होतील आणि भांडवलदारांच्या विरोधात क्रांती करतील अशी आशा या ठिकाणी मार्क्सने व्यक्त केलेली आहे। आणि म्हणून मार्क्स म्हणतो की आजपर्यंत भांडवलशाहीच्या रचनेचं संरक्षक जर कोण असेल तर राज्य आहे। कारण राज्याने नेहमी श्रीमंतांची बाजू घेतली
आणि समाजामध्ये अशा पद्धतीने ही विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मार्क्सच्या मते या भांडवलशाही समाज रचनेमध्ये जेव्हा भांडवलदार विरुद्ध कामगार यांचा संघर्ष होणार आहे आणि या संघर्षामध्ये विजय कोणाचा होणार आहे? कामगारांचा। जिथे कामगारांचा विजय झाला तर निश्चितच त्या कामगारांच्या हाती सत्ता येईल, कारण कामगारांच्या हाती सत्ता आली की पहिल्यांदा यांचं काम काय असेल की राज्य आपल्या हातात आलं की भांडवलदारांची संपत्ती काढून घ्यायची। आता भांडवलदारांची संपत्ती काढून घेतली म्हणजे ते भांडवलदार राहणार नाही, सत्ता तर गेलेलीच आहे आणि संपत्ती पण जर गेली, उत्पादनाची साधनं जर आपण काढून घेतली तर या ठिकाणी समाजामध्ये एक जो श्रीमंतांचा वर्ग आणि गरिबाचा वर्ग आहे तो राहणार नाही। आणि म्हणून राज्य तोपर्यंतच ठेवणार, कारण राज्य हे नेहमी कुणाचं हित पाहत आहे? श्रीमंतांचा। आणि म्हणून राज्य हे निर्माण जे झालं ते संघर्षातूनच झालंय, म्हणून वर्ग होते, वर्ग संघर्ष झाला आणि यातून राज्याची निर्मिती झाली आणि राज्य नेहमी श्रीमंतांच्या हितासाठी काम करत आहे। म्हणून जोपर्यंत समाजामध्ये हे वर्ग नष्ट होत नाही तोपर्यंत राज्य असणार, पण जेव्हा वर्ग नष्ट झाले तर राज्याची आवश्यकता भासणार नाही। अशा प्रकारे वर्गविरहित राज्याची कल्पना या ठिकाणी मार्क्सने आपल्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला। म्हणून मार्क्सने इतिहासाची भौतिकवादी मीमांसा करत असताना ऐतिहासिक टप्प्यात दोन वर्ग जेव्हापासून निर्माण झाले तेव्हापासूनच आपण पाहतो की समाजामध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि राज्याची निर्मितीच मुळात या संघर्षातून झाली। अशा प्रकारे राज्य हे संपत्तीचं केंद्रीकरण करणारं साधन आहे, अशा प्रकारचा विचार मार्क्सने मांडलेला आहे। आणि म्हणून राज्य हे नको, राज्य नष्ट झालं पाहिजे, पण हे नष्ट केव्हा होईल? जेव्हा कामगारांच्या हाती सत्ता येणार आहे। कामगारांच्या हाती सत्ता आली की पहिल्यांदा भांडवलदारांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलं जाईल। भांडवलदार नष्ट झाले तर श्रीमंत गरीब असा वर्ग असणार नाही। जिथे वर्ग नाही तिथे संघर्ष नाही आणि जिथे संघर्ष नाही तिथे राज्याची आवश्यकता असणार नाही। म्हणून शोषण करणारं राज्य हे जे साधन आहे तर नष्ट करण्यावर या ठिकाणी मार्क्सने भर दिलेला आहे। मित्रांनो, मार्क्सला समाजामध्ये सुधारणा करायची होती का? अजिबात नाही। तर सुधारणा करण्याचा हेतू नाही, तर सुधारणा करण्याच्या ऐवजी संपूर्ण समाज रचना बदलणं हा त्या मागचा हेतू होता। म्हणून मार्क्सने या ठिकाणी कामगारांनी क्रांती करावी अशा प्रकारची भावना व्यक्त केली। मित्रांनो, मार्क्सने हा जो दृष्टिकोन मांडला हा राज्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्हता, त्याला या व्यवस्थेमध्ये पूर्णतः बदल घडवून आणायचा होता आणि त्याचा मूळ हेतू होता की कामगार वर्ग जो आहे त्याला आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा होता। त्याच्यावर अन्याय होतोय, त्याच्यावर अत्याचार होत असतील, त्याचं शोषण होत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद या कामगारामध्ये निर्माण झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून मार्क्सने राज्यासंबंधी विचार मांडले। समाजामध्ये परिवर्तन होण्यासाठी राज्यशक्तीची पुनर्रचना नव्हे तर राज्याची संपूर्ण लयास आवश्यकता आहे, कारण राज्यामध्ये बदल करणं अपेक्षित नाहीये, कारण राज्य आज नाही उद्या श्रीमंतांच्या हाती जाईल ही भीती आहे आणि म्हणून राज्यच पूर्णतः नष्ट करण्यावर मार्क्सने इथे भर दिलेला आहे। मार्क्सच्या या विचाराचा जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो, सुरुवातीला वर्गविहीन आणि त्यानंतर राज्यविहीन अशा प्रकारची समाज रचना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा मार्क्सवादी दृष्टिकोन मांडला गेला। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो की मार्क्सवादाने त्या ठिकाणी समाजामध्ये राज्य हे जे साधन आहे हे साधनच नष्ट झालं तर त्या ठिकाणी कुणीही कुणाचं शोषण करणार नाही अशा प्रकारचे विचार मांडले। आता मार्क्सच्या या विचाराचा जर अभ्यास केला तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये याची उपयुक्तता आहे का असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो। तर आजच्या जागतिक म्हणा किंवा भारताच्या संदर्भात जरी विचार केला तर मार्क्सचे राज्यविषयक दृष्टिकोनाची उपयुक्तता आपल्याला दिसून येते, कारण आपल्याकडे आजही निम्न वर्ग आहे किंवा मध्यम वर्ग आहे आणि यांची संख्या वाढत आहे। त्यामुळे समाजामध्ये असमानता आजही आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नाही तर संपत्तीचं केंद्रीकरण सुद्धा आपल्या जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच नाही तर शासन व्यवस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांचा असलेला प्रभाव, हे जर सगळे मुद्दे आपण बघितले ना तर समाजामध्ये आजही भांडवलशाहीचा वाढता प्रभाव आपल्या लक्षात येतो। समाजामध्ये निर्माण झालेली ही विषमता जर नष्ट करायची असेल, आर्थिक विषमता नष्ट करणं आहे, वर्ग संघर्ष नष्ट करणं आहे, म्हणजेच आर्थिक समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी हा जो दृष्टिकोन आहे हा प्रेरणादायी ठरणार आहे। मित्रांनो, कामगारांच्या न्यायासाठी आज समाजामध्ये वेगवेगळ्या कामगार संघटना निर्माण झाल्या, कामगारांकडून आंदोलनं छेडली जातात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मार्क्सच्या विचाराचं आधुनिक प्रतीकच आहे। कामगारांच्या न्यायासाठी आज आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या श्रमिक संघटना निर्माण झालेल्या आहेत। एवढंच नाही तर कामगारांकडून वेळोवेळी आंदोलनं केली जातात आणि हे सगळी जर आपण बघितली ना तर याचं श्रेय कोणाला जाईल? मार्क्सच्या विचारांना जातं। मग कामगारांचा हक्क असेल, त्यांचं कल्याण आहे आणि यासाठी दिशादर्शक ठरणारा हा मार्क्सवादी दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो।
या मार्क्सवादी विचारसरणीच्या आधारे शासन व्यवस्थेमध्ये सर्वांच्या आर्थिक असतील, सामाजिक आणि राजकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी धोरण आखण्याची जी प्रेरणा आज आपल्याला पाहायला मिळते ना, त्याचं श्रेय त्या मार्क्सच्या विकासाच्या सम्यक दृष्टीला जातं. अशा प्रकारे मित्रांनो, मार्क्सवादी दृष्टिकोन हा आजच्या काळामध्ये सामाजिक न्याय आहे, समता आहे, सहकारी आहे, या दृष्टिकोनातनं मार्गदर्शक ठरणार आहे, जे आपल्या भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता करणार आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता नष्ट करून न्याय आणि समानतेचा समाज निर्माण करण्यासाठी हा मार्क्सवादी दृष्टिकोन हातभार लावणारा आहे हे निश्चित. मित्रांनो, आपल्याला हा मार्क्सवादी दृष्टिकोन का आवश्यक आहे, का निर्माण झाला आणि त्यामागची कारणं कोणकोणती आहे याचा जर विचार केला तर निश्चितच त्याची उपयुक्तता आजच्या काळात जी आहे समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आजच्या परिस्थितीत भारतात असलेली आवश्यकता आपल्याला लक्षात आली असेल असं गृहीत धरून थांबते. ओके, थँक्यू.